नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आहे आषाढी एकादशी, त्यामुळे मी बनवणार आहे खीर आणि साबुदाण्याचे आप्पे. साबुदाण्याची खीर मी बनवून घेतलेली आहे आणि आप्यासाठी मी इथे 2 उकडलेले बटाटे घेतले आहेत आणि सकाळचा थोडासा शाबू उरलेला होता भिजवलेला, त्यात मी 2 हिरव्या मिरच्या बारीक करून टाकलेल्या आहेत आणि साबुदाण्याला भाजून थोडीशी त्याची पावडर बनवून घेतलेली आहे. थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता आपण याला असं मिक्स करून घेऊयात. सगळं साहित्य असं पूर्णपणे हातानेच मिक्स करून घेऊयात. छान मिक्स झालं की आपण त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊयात. आप्पे पात्रामध्ये बसतील असे छोटे छोटे बॉल्स बनवून घेतले आहेत. अशा प्रकारे दोन्ही हाताने बनवू शकता, मी एका हातानेच बनवत आहे. छोटे छोटे असे बॉल्स बनवून घेतल्याच्या नंतर आप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवून द्यावे आणि त्यामध्ये थोडंसं तूप घालून सगळे आप्पे व्यवस्थित त्याच्यामध्ये ठेवावेत. अशा प्रकारे आतल्या साईडला सगळ्यात लास्टला आपण आप्पे ठेवणार आहोत, कारण ते लगेच जास्त हीट असल्यामुळे लगेच जळतात. आधी आपण साईडने सगळे आप्पे ठेवून घेऊयात आणि शेवटी मध्ये ठेवूयात. अशा प्रकारे आपण याला 2 ते 3 मिनिटासाठी झाकून ठेवूयात. पुन्हा आपण ओपन करून बघूयात. खालची साईड पूर्ण येलो येलो झाली आहे. आपण त्याला पलटी करून घेऊयात. ते खूप इझिली पलटता येतात. अशा प्रकारे आपण सगळे पलटून घेऊयात. येलोइश कलर आलेला आहे सगळ्या आप्यांना आणि तुम्ही पाहू शकता की एक पण इथं खाली चिटकत नाही आहे. तूप घातल्याने अशा प्रकारे हे पलटी होतात. सगळे आपण असे पलटून घेऊयात आणि थोडा वेळ पुन्हा झाकण ठेवू शकतो आपण किंवा नाही पण. अजून थोडंसं तूप आपण वरून लावून घेऊयात. त्याने ते छान फ्राय होतात आणि छान रंग पण येतो. श्रीला भूक लागली आहे आणि तो खाण्यासाठी मला आप्पे मागत आहे. काय पिलू? हे खायचं ना मला. हे खायचं? अजून कच्चं आहे ते. नाही खायचं ना. खाऊ देऊ तुला? खाऊ दे. खाऊ दे ग. बरं. आप्पे इथं रेडी झाले आहेत. तुम्ही पाहू शकता इथे छान त्याला ब्राऊन कलर येत आहे. मी पुन्हा एकदा त्याला पलटून घेतलं. अशा प्रकारे मी सगळे आप्पे पुन्हा एकदा पलटून घेतले. आणि इथे डिश रेडी झाली आहे. एकादशी स्पेशल डिश. दह्यासोबत आपण आप्पे सर्व करू शकतो. एकादशी स्पेशल डिश कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.